फ्रेंड्स, काल आपण काय केलं? एक सिद्धांत बघितला, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. हा आपल्याला काय सांगतो की जे सक्षम असतील तेच जगतील, बाकी येडे गबाड्याचं काम नाही. बरोबर आहे. यामध्ये आपण पाहिलं की त्याने सांगितलं त्याच्या पुस्तकामध्ये ओरिजिन ऑफ स्पेसिस मध्ये सक्षम जे असतील तेच जगतील. त्यानंतर त्याचा सिद्धांत सांगण्यात ते काय सांगितलं, सगळे सजीव आपल्याला काय करतात, आपल्या आपल्या बाळांना लेकराला मोठ्या प्रमाणावर जन्माला घालतात. जन्माला आल्यानंतर हे सर्व जीव एकमेकांशी काय करतात, स्पर्धा करतात, ज्याच्यामध्ये त्यांचा जीव पण सुद्धा जाऊ शकतो. या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी आवश्यक जो गुणधर्म दाखवतो तोच टिकून राहतो. बरोबर आहे. जो बदल करतो तो टिकून राहतो, जो बदल करत नाही तो टिकत नाही. आणि आणखी काय सांगितलंय, नैसर्गिक निवड सुद्धा यासाठी महत्वाचं आहे. कारण निसर्ग जो ठरवतो ना, निसर्ग जो ठरवतो, निसर्गात सुयोग्य जीवन जगत जीव जगू शकतात, बाकीचे मरतात. जे उरले ते काय करतात, पुन्हा त्यांच्या बाळांना जन्म देऊ शकतात. हा आपला नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आहे. याच्यावरती 3 आक्षेप सांगितले होते. कोणकोणते 3 आक्षेप होते वरती? पहिला आक्षेप होता नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत आहे. फक्त नैसर्गिक निवडीमुळे उत्क्रांती झालेली आहे का रे बाबा? नाही रे बाबा, नैसर्गिक निवडीमुळे उत्क्रांती झालेली नाही. दुसरी गोष्ट काय सांगितली की डार्विन बाबानं आपल्याला उपयोगी निरुपयोगी बदलाचं स्पष्टीकरण दिलं नाही. त्यानंतर सावकाश होणारे बदल आणि एकदम होणारे बदल पण त्यांनी सांगितलेले नाही. ओके. तर आता आपण काय करूया, तर आता आपण पुढे जाऊया. ठीक आहे. आता काय होतं, मी थोडासा काळा मला असं तुम्हाला दिसताय, ही महत्वाची गोष्ट आहे. दिसताय का तुम्हाला? त्याच्यामध्ये ठीक आहे. तर फ्रेंड्स, काय होत नाही एवढं तेवढं, फेस ब्लॅक आला तरी चालतोय, काय करायचं. आयफोन का तुम्ही बनाना नाही यार, मोबाईल जे काय घ्यायचं काय वाटत हे म्हणतो हे गॅरंटी डोकं काम हे पोरं येड्या पोरं आहे यार, कायच करा. इकडचं चालू करत नाही, हे थोडं बरं आहे ना, जाऊ दे. हा, तर पुढचा सिद्धांत आहे लेमार्क. काय म्हणतो लेमार्क? का करा था लेमार्क, का करा था मागचा लेसन करत. हा, तर लेमार्क आपल्याला काय म्हणते बाबा? लेमार्क म्हणते, लेमार्क काय म्हणते? लेमार्क डार्विन म्हणत होता जे सक्षम असतील ते जगतील, निसर्ग ठरवेल तो जगणार. परंतु 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 आपण बघा या ठिकाणी लेमार्क आपल्याला काय म्हणतो, लेमार्क आपल्याला काय म्हणतो ते आपण पाहूया. याच्यामध्ये काय म्हणतो की उत्क्रांती होत असताना सजीवाच्या शरीरातले बदल होतात. बदल 100% बदल होतात, त्यात काही विषय होतो किती बदल होतो. मग हा होत असताना याच्यामध्ये काय काय जादू आहे, काय जुमला काय याच्यामध्ये बदल होतो ना. उत्क्रांती होत असताना आपले शरीराचा एखादा अवयव नाहीसा होतो. बरोबर आहे की नाही? पण मग याला कारणीभूत काय आहे, त्यानं काय सांगितलं, तर लेमार्क बाबा आपल्याला काय सांगते की त्या जीवानं केलेला प्रयत्न, बोला, त्या जीवानं केलेला प्रयत्न किंवा केलेला आळस कारणीभूत असतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला परीक्षेच्या बाबतीमध्ये आपण बघूया. आपल्याला परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळतील कधी? अभ्यास केल्यावर. आणि जर अभ्यास नाही केला तर चांगले मार्क पडतील का? तो
सोपा सोपा नियम आहे. अभ्यास केला तर मार्क पडतील, अभ्यास केला नाही मार्क पडणार नाही. तोच म्हणतो आपल्याला लेमा. मी पण तेच म्हणतो, अभ्यास करा चांगली मार्क पडतील, नाही करा नाही पडायचे. बरोबर आहे. अभ्यास करा चांगले मार्क पडतील, आणि जर नाही केला तर मार्क पडणार नाही. काय करू काय करू शकत नाही. बरोबर आहे की नाही. हा, तर तेच आपल्याला या ठिकाणी सांगितलं त्यांनी. तर याला त्यांनी नाव काय दिलं, इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत. जो सिद्धांत होता ना नैसर्गिक निवडीचा सिद्धांत होता, हे बेटा खूप जरूर यालाच काय केलं आता त्यात थोडं बरं वाटतं लेखाय ऐकली बेटा बरोबर आहे ना. हा लक्षात. तर हा आपला लॅमार्कचा सिद्धांत आहे. लॅमार्क काय म्हणतो की इंद्रियाचा वापर जर केला तर उत्क्रांती होते, आणि नाही केला तरी पण उत्क्रांती होते. आपल्या शरीरामध्ये काही काही अवयव असे ते आपल्या शरीरात काहीच कामाचे नाही, म्हणजे ते सुद्धा काय आहे त्या ठिकाणी अवशेषांग आहे, ते सुद्धा सांगतात की आपली काय झालेली आहे, उत्क्रांती झालेली आहे, आपल्यात बदल झालेला आहे. हा बदल कशामुळे झाला, दोन गोष्टी. एक तर वापर केला इंद्रियाचा, किंवा निसर्गाला ठरवलं हे बचेगा. बरोबर आहे. तेच तोच आपला हा सिद्धांत आहे. कोणी मांडला तो लॅमार्कवाद. हा सिद्धांत आवटे सर यांनी मांडला नाही. त्याच्यानंतर त्याला त्यांनी काय म्हणले, इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत. लॅमार्क यांचे कोणते तीन सिद्धांताला नाव आहे. पहिलं नाव आहे इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत. काय सांगितलं त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी की उत्क्रांती जर होत असेल त्याला कारणीभूत काय आहे, दुसरं तिसरं काही नाहीये. त्या प्राण्यानं सजीवानं केलेला बदल किंवा न केलेला बदल, केला तरी पण बदल होतो, नाही केला तरी बदल होतो. इंद्रियाचा वापर केला तरी बदल होतो, आणि नाही केला तरी सुद्धा बदल होत असतो. बरोबर आहे. याला त्यांनी काय म्हणलेले, यूज ऑर डिसीज ऑफ ऑर्गन असं म्हणलेलं आहे. बघा त्याच्यामध्ये आता आपल्याला काही उदाहरणं दिली त्याच्यामध्ये की बाबा कोणकोणते प्राणी त्यांनी त्यांच्या इंद्रियाचा वापर केल्यामुळे त्यांच्यात काय झाला, बदल झाला. बरोबर आहे. तर बदल होण्यामागं कारणीभूत काय काय, कारण काय काय ते आपण बघूया. ठीक आहे. हा, तर पहिलं तर या ठिकाणी आपण अंडरलाईन करूया की उदाहरण काय दिलं. पहिलं काय सांगितलं त्यांनी की जो जिराफ नावाचा प्राणी आहे, कसा असतो तो जिराफ प्राणी, आपल्यापैकी एक जण आहे पहा जिराफ, आहे की नाही. जो जिराफ आहे ना, तो जिराफ तिथं वर्गात आल्यावर लिहितो, आहे की नाही. तर जिराफ आपली पिढ्या मान ताणत झाडावरची पानं खात असल्यामुळं त्याची मान आखूड झाली. काय झाली त्याची त्याची मान लंबी झाली. दादा काय झालं, लंबी झाली. काय त्याची मान लंबी झाली बाबा, लंबी झाली त्याची मान कशी झाली, लांब झाली. बरं त्याला उंच झाडावरती पानं खाल्ली नसती, त्याची मान वाढली असती का. आपल्यापैकी एखाद्या जर हाईटचा प्रॉब्लेम असेल, तुमची वाढत नसते, तिने काय करायचं, कुठलं बी वरच घ्यायचं असं कधी वरच घ्यायचं, वरच कुठली वस्तू वर ठेवायची. जर आधी जीवर येतो वर कसं हाईटने काय वरचीच वस्तू घ्यायची. बरोबर हिशोब वरच्या वस्तू घ्यायच्या. जगदीश वरच्या वस्तू घ्यायची. कमून रे बाबा सर काय माहिती का, ते हाईट वाढली कंप्लेन घ्यायची गरज नाही. लटके राम लटकतली गरज. ठीक आहे. पहिलं काय सांगितलं आपल्याला, प्रयत्न केला. कोणी प्रयत्न केला, जिराफनं प्रयत्न केला. जिराफनं त्याच्या मानेचा वापर केला, उंच झाडावरची पाने खाल्ली आणि त्याच्यामुळे मान लंबी झाली त्याची. बरोबर आहे, हो की नाही. मग दुसरं काय सांगितलं, जे लोहार असतात, लोहार, ते लोहारांना खाली घालाचे घाव घालून बळकट झाले. या दोघांनी त्यांच्या इंद्रियाचा वापर केला म्हणून काय झालं, त्यांच्यात बदल झाला. अरे झाला की नाही झाला, अरे त्यांच्यामध्ये बदल झाला ना रे बाबा, झाला की नाही. त्यांनी वापर केला म्हणून झाला. जिराफनं त्याची मान जर वापरली नसती, त्याची मान लंबी झाली असती. लोहारानं जर घालाचे घाव घातले नसते असे, त्याचे खादे मजबूत झाले असते का, होतात. आपल्या शेतकऱ्याचे पण खादे मजबूत होतात. 50 कोणी असे गुटलून घेऊन जाते,
200 अवसर बनली. ओके. तर पुढे आता ज्यांनी वापर नाही केला त्यांचं पण उदाहरण दिलं आपल्याला. कोण कोण आहे असं बघायचं सांगितलं बरं त्यांनी की असे काही प्राणी आहेत ज्यांनी वापर नाही केला. शहालूर नावाचा प्राणी असतो, इबू हे जे 2 प्राणी आहे यांनी यांचे पंख वापरलेच नाही. आता पहिले वापर केला म्हणून बदल झाला आणि यांनी वापर नाही केला तरी बी बदल होतो. जसं की आपण कोणीतरी म्हणलेले आहे की जर श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला मेहनत करावं लागेल, काम करावं लागेल. आणि श्रीमंत व्हायचं नसेल तर काम करायची काहीच गरज नाही. तसे की तुम्ही गरीबच राहणार. श्रीमंत व्हायचं असेल तर श्रीमंत विचार घ्यावा लागतात, श्रीमंताचं काम करावं लागतं, श्रीमंताच्या सवयी लागतात. असं येड्या गावाला कोणी बी श्रीमंत होत नाही. आता ज्याला समृद्धीची आठवणी पैसे भेटली कुठेतरी आहे की नाही जेवढं ठेवला असेल ते झाला असेल पडला असेल एखाद्याच्या येड्या गावाच्या पदरी कधी कधी देव बी चुकून कधी अशी नजर चुकीन होतरी घातल्या आहे की नाही. बरोबर आहे. तर हे जे प्राणी आहेत यांनी पंख वापरले नाही. तसंच आणि उदाहरण दिलं हंस आणि बदक जे हे पाण्यात राहून पोहण्यायोग्यच आहे. त्यांनी पाण्यात राहिले. आता बदक आपल्याला वरच्यावर असं फिरताना दिसतं, वरच्यावर नाही जात, त्याचे पाय असे खाली आणि पाय मारत असतात तेव्हा ते पुढं जात असतं हे की नाही. सापानं बिळात जाण्यायोग्य शरीर रचना करताना आपले पाय गमावले. सापाला पाय असतात, सापाला पाय असतात. तुम्ही सापसुरूड बघितली का? सापसुरूड मध्ये ती जी सापसुरूड आहे तिला पाय असतात. सापाला पाय होते आधी ते काय आयत्या बिळावर मागं बनवलं, त्याला जमिनीत राहायचं होतं बिळामध्ये, त्यांनी पाय गमावले. तर पाय असते तर त्याला पुढे बी फिरता आला असतं, पळता आला असतं असं डायनोसॉर सारखं. बरोबर आहे ओके नाही. मग ह्या प्राण्यांनी काय केलं, सापानं शहालूरनं इबूनं यांनी यांच्या इंद्रियाचा वापर केला नाही म्हणून ते इंद्रिय त्यांना काय करावं लागले, गमावे लागले. परंतु जे प्राणी आहेत त्याच्यामध्ये जिराफे, लोहारे किंवा त्याच्यानंतर जे बदक आणि हंस यांनी काय केलं, यांच्या इंद्रियाचा वापर केला म्हणून यांच्यामध्ये बदल झाला. बरोबर आहे. काही अडचण कोणाला ही सर्व उदाहरणं मिळवलेली वैशिष्ट्य अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. हाच तो सिद्धांत आहे मिळवलेल्या बदलाच्या संक्रमणाचा सिद्धांत. जे बदल केले एका पिढीमध्ये तेच बदल जर पुढच्या पिढीत झाले याला काय म्हटलेले त्यांनी, संक्रमणाचा सिद्धांत म्हटलेला आहे. मिळवलेल्या बदलाच्या संक्रमणाचा सिद्धांत. आणि इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत. आणि आता काय म्हणे की मिळवलेल्या बदलाच्या संक्रमणाचा सिद्धांत. हाच आपला सिद्धांत आहे लॅमार्कवाद. 3 नाव आहे बरं का. लॅमार्कवाद, इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत आणि तिसरं मिळवलेल्या बदलाच्या संक्रमणाचा सिद्धांत. जे बदल केले, जो काही प्रयत्न केला त्याच्यामुळे जे बदल झाले ते बदल काय झाले, पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होतात. असं माझं म्हणणं नाही बरं का, असं मी आणि म्हणत तुम्हाला कोण म्हणतं मग हा आपला सिद्धांत सांगता. बरोबर आहे की अडचण कोणाला प्रयत्न. आता तो काय म्हणत होता की जो प्रयत्न केला ना त्याच्यामुळे बदल होतो, हे जगांनी मान्य केलं बरं का. ओय बघा मग काय म्हणत होता की प्रयत्न केला ना बदल होतो. ठीक आहे, मान्य आहे, सगळ्यांनी मान्य केलं. बोला मान्य आहे. काय मान्य आहे? बदल केला. प्रयत्न केल्यामुळे काय झाला, काय सगळ्यांनी मान्य केलं. बरोबर आहे का? होय, प्रयत्न केल्यामुळे काय झाला, बदल झाला. हा सगळ्यांना मान्य आहे. परंतु तो काय म्हणाला होता की जे बदल आहे ते बदल पुढच्या पिढीमध्ये पण संक्रमित होतात, हे जगानं मान्य नाही केलं. बरोबर आहे का? हेच याच्यावरती घेतलेला आक्षेप आहे. जसं डार्विनचा याच्यावर काय आक्षेप होता, डार्विन म्हणायचं की नैसर्गिक निवडीमुळे उत्क्रांती होती, पण तेच त्यांनी सांगितलं त्याचं जे हे म्हणणं झालं की नैसर्गिक निवडीमुळे काय होतो, बदल होतो, ते मान्य केलं नाही लोकांनी. भाऊ दुसरा काहीतरी गोष्ट त्याला कारणीभूत आहे. निसर्ग ठरवतो तेच नाही, जे निसर्गामध्ये काय करतात स्वतःमध्ये बदल करतात ते पण टिकतात. म्हणजे 2 गोष्टी कारणीभूत उत्क्रांतीला. पहिली गोष्ट नैसर्गिक निवड आणि दुसरी गोष्ट प्रयत्न. परंतु हा काय म्हणायचा की जे काही बदल केले ते पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होतात, हे जगानं मान्य केलं नाही. हा याचा अपवाद आहे. लक्षात घ्या, याचा अपवाद काय तर लेमार्कवादच्या सिद्धांताचा अपवाद काय आहे. तो म्हणाला होता की जे काही बदल केले
त्याच्यामुळं जे काही प्रयत्न केला त्यात किंवा आळस केला त्याच्यामुळे बदल होतात, बरोबर आहे. परंतु हे बदल पुढच्या पिढीत संक्रमित होतात हे जगानं मान्य केलं नाही. त्याच्याविषयी आपण पुढे सांगितलेलं आहे की विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नामुळे शरीरांगाचा विकासाचा प्रयत्न न केल्यानं ऱ्हास मान्य झाला, परंतु त्याचे पिढी दर पिढी संक्रमण अमान्य झाले. आता डॉक्टर आहे, डॉक्टरचा वर्ग डॉक्टरच होईल का? नाही. शिक्षक आहे, शिक्षकाचा वर्ग शिक्षकच होत नाही. त्याचं म्हणणं होतं शिक्षक झाला की त्याचा वर्ग शिक्षकच होतो, डॉक्टर झाला की त्याचा वर्ग बी डॉक्टरच होतो. त्याच्या बापाला काय केलं, मेहनत केली, अभ्यास केला, तो MBBS तेच करतात, तसं नसतं, बरोबर आहे. असं तो व्हायचं, जर डॉक्टर झालं त्याचं पोरग डॉक्टर होईल, परंतु हा त्याचा आक्षेप कळलं का? त्याचे दर पिढी दर संक्रमण अमान्य झालं, कारण स्वतःमध्ये बदल घडून आणलेली नव्या पिढीकडे दिली जात नाही हे वेळा पडताळून पाहण्यात आलं बघा. जे बदल आपल्यामध्ये झाले तेच मागच्या पिढीमध्ये होतील, आजचे काही शाश्वती नाही, ते तपासून पाहण्यात आले. त्याच्यामुळे आजचं काय आहे आक्षेप आहे, त्याबाबत म्हणणं हे चुकीचं असल्याचं दिसून आलं. परंतु बऱ्याच वेळा काय होत असतं की सजीवाच्या जीवन काळात जे गुण त्याने संपादित केलेले असतात ते जर त्या संततीकडे संक्रमित करत असतात, याला चौथं नाव या ठिकाणी याला संपादित गुणाचा अनुवंश असा शब्द असं व्याख्या काय होते. संपादित गुणाचा अनुवंश, जे लक्षण तुम्ही प्रयत्न केल्यामुळं घडले, बदल घडले, ते पुढच्या पिढीत जर संक्रमित करता येत असेल त्याला काय म्हणजे संपादित गुणाचा अनुवंश आहे. काही गोष्टी संक्रमित करता येतात, सगळं ते सगळं नाही. काही गुण काय केले जात असतात पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करता येत असतात. या चौथी एक शब्द आहे संपादित गुणाचा अनुवंश. संपादित म्हणजे मिळवलेले, गुण म्हणजे वैशिष्ट्य, ती काय केलं जातात पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केले जातात, म्हणून शब्द वापरला अनुवंश. प्रश्न तयार करायचे, संपादित गुणांचा अनुवंश म्हणजे काय? आपल्याला महत्वाच्या सिद्धांताचा आक्षेप काय आहे, काय आक्षेप कळालं ना, की तो म्हणायला होता की पिढी दर पिढी याचं संक्रमण काय आहे अमान्य आहे. एका पिढीमध्ये जे बदल झाले तेच पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होतील, हे जगाला मान्य नाही, बरोबर आहे. हा त्याचा आक्षेप होता. त्याच्यानंतर त्याच्या आधी त्यांनी सांगितलं की मिळवलेल्या बदलाच्या संक्रमणाचा सिद्धांत काय असतो. त्यांनी वेगवेगळी उदाहरणं दिली, प्रयत्न करण्याची उदाहरणं दिले आणि प्रयत्न न करण्याचे पण उदाहरणं दिले. प्रयत्न केल्यामुळे कोणाकोणात काय झाले हे आपल्याला सांगायचं की कोणकोणत्या प्राण्यांमध्ये किंवा सजीवांमध्ये त्यांनी प्रयत्न केल्यामुळे बदल दिसून आले. तर तुम्ही लिहू शकता, जिराफचं लिहा, बदकाचं लिहा, तुम्ही हंसाचं लिहा, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये त्यांनी वापर नाही केला तसं लिहू शकता. आणि याच त्यांनी काय नाव दिलेलं आहे, इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत. या अडचणी कोणाला ओके.